जय महाराष्ट्र। उद्या दिनांक 11 एप्रिल रोजी बार्शी युवा सेनेतर्फे जे कृषी मंत्री यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केलेले आहे, तसेच सरकारने जो जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं आणि पीक विम्याचे विषय असतील अशा शेतकऱ्यांच्या विविध विषयावर आंदोलनाचं उद्या आयोजन केलं होतं। जुन्या पोलीस स्टेशनपासून सरकारने दिलेल्या खोट्या आश्वासनांची तिरडी काढून सरकारचा निषेध नोंदवण्याची पूर्ण तयारी बार्शी युवा सेनेतर्फे या ठिकाणी बार्शी शहरामध्ये करण्यात आली होती। इतक्या वर्ष झालं आपण ऐकतोय की सरकार दडपशाही करतोय, हुकुमशाही पद्धतीने काम करतोय, तर त्याचा आज प्रत्यक्ष अनुभव या ठिकाणी बार्शी युवा सेनेला आलेला आहे। बार्शी शहरामध्ये ज्यावेळेस आम्ही या आंदोलनाची परवानगी घेण्यासाठी गेलो त्यावेळेस असं लक्षात आलं की सरकारविरोधी कोणत्याही प्रकारचे आक्रमक आंदोलन न करता सौम्यपणे आंदोलन करून या ठिकाणी नागरिकांनी निषेध नोंदवावा अशा प्रकारचा विचित्र आदेश या ठिकाणी कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून काढलेला आहे। देशाच्या राज्याच्या विविध पदावर बसलेले लोक, हे छत्रपती शिवाजी महाराज असतील, विविध महापुरुष असतील, शेतकरी असतील, यांच्याविषयी अतिशय बेताल वक्तव्य करत आहेत, परंतु सर्वसामान्य जनतेला मात्र कोणत्याही प्रकारचा सरकारविरुद्ध रोष व्यक्त करण्याचा देखील या ठिकाणी अधिकार ठेवलेला नाहीये। आज या ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस देऊन उद्याचं जे होणार होतं आमचं आक्रमक आंदोलन त्याची आम्हाला दिशा बदलण्याचे या ठिकाणी सरकारकडून आदेश आलेले आहेत। त्यामुळे आम्ही त्यात थोडासा बदल करून उद्या आपल्या बार्शीत जुन्या पोलीस स्टेशन बार्शी या ठिकाणापासून बार्शी तहसीलपर्यंत बार्शीतील सर्व शेतकरी, युवा सैनिक आणि ज्या लोकांना वाटतं की सध्याच्या काळामध्ये ह्या सरकारचा लोकशाहीला घातक अशी कारभार चाललेला आहे, तर त्याच्या विरोधात उद्या या ठिकाणी बार्शी युवा सेनेतर्फे मोर्चा आयोजित केलेला आहे। तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी, युवा सैनिकांनी, शिवसैनिकांनी यामध्ये सहभाग नोंदवून या ठिकाणी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरावं असं बार्शी युवा सेनेतर्फे मी आवाहन करतो। जय महाराष्ट्र।